माहिती आहे तुला माझ्याशी बोलायचंय, पण मलाही तुझ्याशी बोलायचं होतं. तुझ्या मनात काय ते जाणून घ्यायचं होतं. श्रावणी, आपण काही कारणानिमित्त तुझं लग्न पुढे ढकललं होतं. हो. पण आता 6 महिने उलटून गेलेत, तर मला असं वाटतंय की तुझं लग्न करावं. काय? तुला एक चांगला जोडीदार असावा आणि मला माझ्या कर्तव्यातून मुक्तता मिळावी. बाबा, लग्न आव पण मी माझं बोलणं पूर्ण ऐकून घे. मला माहिती आहे तुझ्या मनात कोण आहे ते. त्यांनी तुझ्यासाठी खूप केलंय, तुला हसवलंय आणि माझी खात्री तो तुला सुखात ठेवेल. श्रावणी, मला हे माहिती आहे की तू त्याच्याजवळ तुझं प्रेम व्यक्त केलंयस. आय लव्ह यू. आणि त्यालाही तुझ्याशीच लग्न करायचं. मला तुमची मुलगी श्रावणी खूप आवडते सर, आणि माझं तिच्यावर खूप जीवापाड प्रेम. श्रावणी, मला तुमच्या नात्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही आहे. तुझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला तू लायक आहेस. तुझ्या जोडीदाराची निवड केली आहेस ती योग्य का अयोग्य याचा विचार करूनच तू हा निर्णय घेतलास. मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय की तुझं खरंच त्याच्यावर प्रेम आहे. तुला खरंच त्याच्याशी लग्न करायचंय. मी लग्नाची बोलणी करू. बाबा, तुम्हाला आमच्या प्रेमाबद्दल आधीच माहिती आहे आणि तुम्हाला आमचं नातं स्वीकार आहे. मला तुमच्या नात्याबद्दल कुठलंही ऑब्जेक्शन नाही आहे, कारण तू ज्याची निवड केली आहेस त्याला मी मुलासारखा मानतो. त्याच्यात नाव ठेवावं असं काहीच नाही आहे. म्हणूनच मला असं वाटते की हे लग्न लवकरात लवकर उरकून टाकूया. तुला मान्य आहे ना? हो बाबा, मान्य आहे मला.